नमस्कार मंडळी. प्रत्येक प्रेमकथेची एक सुरुवात असते, पण प्रत्येक सुरुवात प्रेमानेच होते असं नाही. स्वागत आहे प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रत्येक कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करते आणि प्रत्येक कथेचा शेवट काहीतरी नवीन शिकवून जातो. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. अनघांचा फोन कट झाला. सई काही क्षण मोबाईल हातात घेऊन तशीच उभी राहिली. माझ्या नावाची कागद. तिच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता. डॅडनी तिच्यासाठी नेमकं काय ठेवलं होतं? काही विचार करून तिने लगेच अनघांना फोन केला. सई म्हणाली, मॉम, ते कागद नक्की कुठे आहेत? अनघा म्हणाल्या, तुझ्या डॅडच्या स्टडी रूममध्ये. त्यांच्या जुन्या कबर्डमध्ये होते. सईने विचारलं, तुम्ही ते उघडलेत? काही क्षण अनघा शांत राहिल्या. मग त्या म्हणाल्या, नाही, मला वाटतं ते तू स्वतः पाहावेस. सईने हळूच मान हलवली. ठीक आहे मॉम, मी लगेच घरी येते, असं म्हणून तिने फोन कट केला. फोन ठेवताना तिच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता होती, पण त्याचवेळी तिच्या टेबलवर पडलेल्या काही फाईल्सकडे तिचं लक्ष गेलं. परांजपे ग्रुप. ती काही क्षण त्या फाईल्सकडे पाहत राहिली. मग स्वतःशीच म्हणाली, डॅडनी माझ्यासाठी काय ठेवलंय ते कळेलच, पण त्यांनी उभं केलेलं साम्राज्य माझ्यासमोर कोसळू देणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सई परांजपे ग्रुपमध्ये पोहोचली. ऑफिसमध्ये नेहमीची लगबग होती, पण वातावरणात काहीतरी वेगळं जाणवत होतं. काही कर्मचारी एकमेकांमध्येच कुजबुजत होते. सईने ते लगेच ओळखलं. ती थेट आपल्या केबिनमध्ये गेली. काही मिनिटातच तिच्या टेबलावर एक रिपोर्ट आला. तिने तो उघडला. एका मोठ्या क्लायंटकडून परांजपे ग्रुप विरुद्ध तक्रार आली होती. कंपनीच्या नावाने पाठवलेल्या काही इनव्हॉइसेस मध्ये मोठ्या रकमेची तफावत होती. सईने ते आकडे पुन्हा पुन्हा तपासले. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. सई म्हणाली, हे चुकून झालेलं नाही. तिने लगेच फायनान्स डिपार्टमेंटला बोलावलं. काही वेळातच 3 वरिष्ठ अधिकारी तिच्यासमोर बसले होते. सई म्हणाली, या इनव्हॉइसेसमध्ये डिस्क्रिपन्सी आहे. एक अधिकारी लगेच म्हणाला, मॅडम, कदाचित टेक्निकल एरर असेल. सईने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, टेक्निकल एरर एकदा होतो. 3 वेगवेगळ्या इनव्हॉइसेसमध्ये एकाच पॅटर्नने होत असेल तर त्याला एरर म्हणता येत नाही. खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. सईने लगेच पुढची फाईल उघडली. मला मागच्या 6 महिन्यांचा पूर्ण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड हवा आहे. एक अधिकारी म्हणाला, पण मॅडम, सई लगेच म्हणाली, पूर्ण. एकही ट्रान्झॅक्शन माझ्या नजरेतून सुटता कामा नये. काही तासांनी सईसमोर मोठा डाटा रिपोर्ट ठेवण्यात आला. तिने प्रत्येक ट्रान्झॅक्शन तपासला. एकाच वेंडरच्या नावावर वारंवार मोठ्या रकमा जात होत्या, पण त्या वेंडरची कोणतीही मोठी सर्व्हिस कंपनीने घेतली नव्हती. सईच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित मिळालं, पण तिने लगेच कोणाचंही नाव घेतलं नाही. तिने फक्त फायनान्स हेडला बोलावलं. सई म्हणाली, या वेंडरसोबतचा पुढचा पेमेंट आजच रिलीज करा. समोरचा अधिकारी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. तो म्हणाला, पण मॅडम. सई लगेच म्हणाली, आणि हो, त्या पेमेंटची अप्रूव्हल प्रोसेस मी स्वतः पाहणार आहे. तो अधिकारी काही वेळाने निघून गेला. सई खुर्चीत मागे टेकली. तिच्या डोळ्यात आता एक वेगळाच आत्मविश्वास होता. ती कोणालाही पकडण्यासाठी धावत नव्हती, तर ती त्या व्यक्तीला स्वतःहून पुढची चाल खेळायला भाग पाडत होती. संध्याकाळी तिच्या केबिनमध्ये अनघांचा फोन आला. अनघा म्हणाल्या, सई, तू आज घरी येणार आहेस ना? सई काही क्षण थांबली. ती म्हणाली, हो मॉम, पण आधी ऑफिसचं एक महत्त्वाचं काम पूर्ण करायचं आहे. अनघा लगेच म्हणाल्या, कसलं काम? सईने सगळं सांगितलं नाही. ती म्हणाली, कंपनीत थोडी फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. अनघांचा आवाज काळजीत बदलला. त्या म्हणाल्या, सई, स्वतःवर जास्त ताण घेऊ नकोस. सई हलकसं हसली. ती म्हणाली, मॉम, काळजी करू नका, मी हे सांभाळेन. असं म्हणत तिने फोन कट केला. रात्री ऑफिस जवळजवळ रिकामं झालं होतं. सई मात्र अजूनही आपल्या केबिनमध्ये होती. तिच्यासमोर तोच वेंडोर रिपोर्ट होता. तिने एक ट्रान्झॅक्शन पुन्हा उघडलं आणि तिची नजर एकाच नावावर थांबली. तोच कर्मचारी, जो मागच्या काही महिन्यांपासून कंपनीच्या फायनान्शियल अप्रूव्हल्समध्ये सहभागी होता. सई काही क्षण शांत राहिली. ती म्हणाली, म्हणजे खेळ घरातलाच आहे.
तिने लगेच सेक्युरिटीला फोन केला. ती म्हणाली, उद्या सकाळी 8 वाजता माझ्या केबिनमध्ये सर्व डिपार्टमेंट हेड्स हवे आहेत. फोन ठेवून तिने फाईल बंद केली. तिच्या चेहऱ्यावर आता भावनिक मुलीचा लवलेशही नव्हता. ती परांजपे ग्रुपची मालक म्हणून पुढची चाल खेळायला तयार होती. पण तिच्या टेबलावर ठेवलेल्या एका छोट्याशा कागदाकडे तिची नजर गेली. त्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं, सईसाठी. तिचं हृदय पुन्हा जोरजोरात धडधडलं. डॅडचे ते कागद आणि कंपनीतील हा फ्रॉड, हे दोन्ही एकमेकांशी जोडलेलं होतं का? सईने तो कागद हातात घेतला आणि स्वतःशीच म्हणाली, डॅड, उद्या तुमचं सत्यही शोधेन आणि तुमची कंपनीही वाचवेन. पुढची सकाळ होताच तिने स्वतःला सावरलं. आज परांजपे ग्रुपमध्ये एक महत्त्वाची बोर्ड मीटिंग होती. सईला फक्त एवढंच माहीत होतं की कंपनीसाठी एक मोठं बिझनेस प्रपोजल आलं आहे. समोर कोण असणार आहे याची तिला कल्पनाही नव्हती. त्याचबरोबर कालच्या फ्रॉडचा पर्दाफाश देखील करायचा होता. बोर्डरूममध्ये आधीच काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्यासोबत राजवर्धन राठोड देखील बसला होता. त्याच्यासोबत विहानही होता. विहानने काही कागद राजवर्धन समोर ठेवले. विहान म्हणाला, बॉस, परांजपे ग्रुपसोबतचा हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. राजवर्धनने फाईलकडे पाहिलं. तो म्हणाला, मला प्रोजेक्टपेक्षा त्यांचा अप्रोच जास्त महत्त्वाचा वाटतो. समर सरांच्या अनुपस्थितीत कंपनी सई सांभाळत आहेत. त्या काय आणि कसं सांभाळतात ते बघूया. विहानने हलकसं स्मित केलं. त्याला फक्त एवढंच माहीत होतं की सई परांजपे आता कंपनीची जबाबदारी सांभाळत आहे. पण जयपूरमध्ये भेटलेली तीच सई आज बोर्डरूममध्ये कशी असेल याची उत्सुकता त्यालाही होती. दरवाजा उघडला गेला. सई आत आली. तिच्या हातात काही फाईल्स होत्या. चेहऱ्यावर शांतपणा, चालण्यात आत्मविश्वास. तिने अजून राजवर्धनकडे पाहिलंही नव्हतं. ती थेट आपल्या जागेवर बसली. सई म्हणाली, गुड मॉर्निंग. सगळ्यांनी तिला उत्तर दिलं. तिची नजर समोरच्या कागदांवर गेली आणि तेव्हाच तिची नजर राजवर्धनवरही पडली. ती काही क्षण थबकली. सईच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तुम्ही? राजवर्धनच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित आलं. तो म्हणाला, हो. सई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्ही इथे कधी आलात? ती म्हणाली. राजवर्धन लगेच म्हणाला, जस्ट तुमच्या आधी. विहानने त्या दोघांकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव आले. विहान म्हणाला, बॉस, मला वाटतं मीटिंग सुरू होण्याआधीच सरप्राईज मिळाले. राजवर्धनने त्याच्याकडे पाहिलं. विहान? विहान म्हणाला, हो बॉस. शांत. सईला हसू आलं, पण तिने लगेच स्वतःला सावरलं. कारण ही आता पर्सनल भेट नव्हती, तर ही बिझनेस मीटिंग होती. सईने समोरची प्रेझेंटेशन सुरू केली. सगळं व्यवस्थित चाललं होतं. तेवढ्यात फायनान्स हेडने काही डॉक्युमेंट्स तिच्या समोर ठेवले. सई म्हणाली, आपल्या कंपनीच्या नावावर गेल्या 6 महिन्यात काही संशयास्पद ट्रान्झॅक्शन्स झाले आहेत. खोलीत कुजबूज सुरू झाली. एक सिनियर ऑफिसर उठला. तो म्हणाला, मॅडम, त्याबद्दल आम्ही तपास करत आहोत. सईने त्यांच्याकडे पाहिलं. तपास करण्याची गरज नाही. सगळे तिच्याकडे पाहू लागले. ती म्हणाली, कारण मला फ्रॉड कोणी केला आहे ते कळलं आहे. खोलीत शांतता पसरली. सई पुढे म्हणाली, मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की तो माणूस स्वतःहून कबूल करतो की मला त्याला कबूल करायला लावावं लागतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसू लागला. सईने कालचा वेंडॉर रिपोर्ट समोर ठेवला. या वेंडॉरला गेल्या 6 महिन्यात 7 पेमेंट्स झाले, पण त्या बदल्यात कंपनीला मिळालेल्या सर्व्हिसचा कोणताही रेकॉर्ड नाही. फायनान्स हेड शांत बसला होता. सईची नजर त्याच्यावर गेली. काही सांगायचं आहे? ती म्हणाली. नाही मॅडम, तो म्हणाला. सईने हलकसं स्मित केलं. ठीक आहे, मग आपण दुसऱ्या पद्धतीने पाहूया. तिने सेक्युरिटी टीमला एक फाईल दिली. गेल्या 6 महिन्यात या वेंडॉरच्या प्रतिनिधी म्हणून ऑफिसमध्ये कोण कोण आलं त्याची एंट्री मला हवी आहे. काही मिनिटात रिपोर्ट आला. राजवर्धननेही फाईलमधून नजर वर केली. विहानने त्याच्याकडे पाहिलं. विहान हळू आवाजात म्हणाला, बॉस. राजवर्धनने फक्त हाताने शांत राहण्याचा इशारा केला. त्याची नजर आता पूर्णपणे सईवर होती. सईने तो रिपोर्ट उघडला आणि तिच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान उमटलं. एक्झॅक्टली.
त्या वेंडोरच्या नावाने ऑफिसमध्ये येणारी व्यक्ती फायनान्स डिपार्टमेंटमधील त्याच अधिकाऱ्याचा जवळचा नातेवाईक होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. तो अधिकारी घाबरला. मॅडम, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, सई शांतपणे म्हणाली. पण मी तुमच्यावर आरोप केलेलाच नाही. तो अधिकारी जास्तच गोंधळला. मग? राजवर्धनच्या डोळ्यात मात्र आदर स्पष्ट दिसत होता. ही तीच सई नव्हती जी त्याने जयपूरमध्ये पाहिली होती. आज ती पूर्णपणे वेगळी होती. सई पुढे म्हणाली, पण तुम्ही स्वतःच तुमचं नाव या गोष्टीत आणलं. तो अधिकारी गप्प झाला. सईने समोर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड्स ठेवले. या 7 पेमेंट्सच्या अप्रूव्हलवर तुमची डिजिटल ऑथरायझेशन आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग क्षणात उडाला. मॅडम, सई म्हणाली, आता मला तुमचं स्पष्टीकरण ऐकायचं आहे. काही क्षण खोलीत शांतता पसरली. शेवटी त्याने मान खाली घातली. माझ्याकडून चूक झाली. सईचा आवाज कठोर झाला. ही चूक नाही, हा विश्वासघात आहे. या कंपनीने तुम्हाला अधिकार दिला आणि तुम्ही त्या अधिकाराचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला. सईने त्याच्यावर योग्य ती डिसिप्लिनरी आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतर तिने सगळ्यांकडे पाहिलं. सई म्हणाली, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. परांजपे ग्रुपमध्ये कोणाचंही पद मोठं नाही. कंपनीचा विश्वास सर्वात मोठा आहे आणि तो तोडणाऱ्या व्यक्तीला मी कोणतीही सूट देणार नाही. खोलीत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तिचा संदेश स्पष्ट झाला होता. बैठक संपल्यानंतर कर्मचारी बाहेर पडू लागले. एका जुन्या कर्मचाऱ्याने दुसऱ्याला हळू आवाजात म्हटलं, समर सरांसारखाच निर्णय घेण्याचा स्वभाव आहे तिच्यात. दुसरा म्हणाला, नाही, तिची पद्धत वेगळी आहे. ती आधी समोरच्याला स्वतःची चाल खेळू देते आणि मग त्याच्याच चालीने त्याला हरवते. राजवर्धन मात्र आपल्या जागेवरच थांबला. सईने फाईल बंद केली. मग तिची नजर पुन्हा राजवर्धनवर गेली. सई म्हणाली, तुम्ही काही बोलणार नाही? राजवर्धन हलकसं हसला. तो म्हणाला, बोलायला बरंच आहे. सई म्हणाली, मग बोला. राजवर्धन तिच्याकडे पाहत म्हणाला, जयपूरमध्ये भेटलेली सई आणि आज इथे पाहिलेली सई. तो क्षण आणि मग पुढे म्हणाला, खूप वेगळ्या आहेत. सई हसली. ती म्हणाली, जयपूरमध्ये मला कंपनी चालवायची नव्हती. राजवर्धनच्या चेहऱ्यावर आदराचं स्मित उमटलं. आज मात्र तुम्ही सगळ्यांना दाखवलं की तुम्हाला ती उत्तम चालवता येते. सई काही क्षण शांत राहिली. ती म्हणाली, मला फक्त एकच गोष्ट सिद्ध करायची होती. एक मुलगी घर आणि बिझनेस दोन्ही सांभाळू शकते. राजवर्धनच्या नजरेत आता फक्त आश्चर्य नव्हतं तर आदर होता आणि कदाचित त्या आदराच्या मागे जन्म घेत असलेली एक नवीन भावना देखील. विहान जवळ उभा राहून हे सगळं पाहत होता. तो राजवर्धन जवळ आला. तो म्हणाला, बॉस. राजवर्धनने त्याच्याकडे पाहिलं. विहान पुढे म्हणाला, जयपूरच्या सई मॅडम आणि मुंबईच्या सई मॅडम. तो हसला आणि पुढे बोलला, मला वाटतं तुम्हाला दुसऱ्या सई मॅडम जास्त धोकादायक वाटल्या, हो ना? राजवर्धन हलकसं हसला. धोकादायक नाही विहान, इम्प्रेसिव्ह. सईने ते ऐकलं. तिच्या चेहऱ्यावर नकळत एक छोटंसं हसू उमटलं. आणि त्या दिवशी सईने फक्त परांजपे ग्रुपची प्रतिष्ठा वाचवली नव्हती, तर तिने पहिल्यांदाच राजवर्धन राठोडच्या मनावर स्वतःच्या व्यक्तिमत्वाची एक नवीन छाप उमटवली होती. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अनोळखी तुझा पुढचा रोमॅन्टिक आणि रोमांचक प्रवास चुकवायचा नसेल तर आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.